सगळ्या गाई इकडे बाय नको मित्र का आलोय हा मित्र आहे बावराव त्याला आम्ही कलेक्टर सांगतो त्याच्या गाया गाय काय बुवा आमच्या होय गाय डोंगरात घेऊन जातो हे बघ या गाया गाय जाऊ दे रे होय ना गाय खाली गाय घरी न्यायचं नाही का पुढं जायला असं चला आले गाय गाय आल्या पाय आमच्या मागे हे गाय का मित्र आहे हे बघ गाय आल्या बोलव रे गायांना या बोलव हा असं बोलवायला लागायचं हे बघ डोंगरातून आलाय गाय का मित्र आहे त्याची माहिती घेऊ आपण गाय अरे त्या माणसाला संध्याकाळ झाले एवढं राहिले डोंगरातून हे बघ मागे लाईन लागले हे बघ ऑटोमॅटिक त्याच्या मागे येत आहे सवय लावली त्याने बघ बस कर आता गाय गोट्यात चालल्या वाटा पण संध्याकाळ झाली मोठा झालाय तर दूध पिता अजून हा बावराव आहे गाय खेळ भाऊ गाय दाखवल्या तुम्हाला कस काय गाय शेती कस काय करतो गाईचा सेपरेट माणूस राहतो यार हा वडील गाईच वळीत आणि तू वळीतो का नाही 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 आपण कधी मध्ये असा कधी मध्ये जातो का कुठून येतो जंगलात डोंगरात काही हा मग किती गोर किती गाय आता गाई 10 गाई हा आणि 2 गोरे दोन का आणि गोर वापता का नाही तुम्ही मग गोरे वापितो ना कुठून येतो वापरायला गोटी गोटीला का हा सिन्नरला सिन्नरला नाही गोटी वासाळी असं बाजार काय काय बाजार काय किती कितीला जातो गोरा वगैरे काही आता समजा जर असला 2 दाती असला 4 दाती असला तर 20,000 काही 25,000 अशापर्यंत जातात मग संसार पाणी चालू आहे तेवढीच मदत होत हा असेल ना? मग शेतीला काहीतरी आधार बुवा शेतीला आधार का हम्म मग शेती किती आणि करीतो शेती काही 2-1 बिघे शेती फक्त त्याच्यामुळं मग गाय बी गाई सांभाळायला बी लागतं. सांभाळायला लागतात ते आहे बा मग तेवढं थोडा खर्च आहे पाणी हा पैसे येत असतील हा? हा मग पैसे पण मग येते. एक माणूस तर अटकून राहतो हा मग एक माणूस अटकतच मग आता त्याला काही इलाज करायचा हा बस शेतकऱ्याला काहीतरी आधार म्हणून हा ते आहे बा मग दूध बीध वापाय नेता का नाही दूध वापाय नाही घरीच खायला पुरती काढायचा बाकी वासर गोरे वासरांना गोरे गोऱ्यांना असले का गोऱ्यांना पियाला राहून द्यायचं हा मग काय वापायचं नाही काय नाही मग संसार पाण्याला आधार होतो का मग किराणा बिराणा सुटतो का नाही बिराणा मग तेवढाच शेतीला हा ते आहे बा जोडधंदा संसार पाणी चांगला चालू आहे मग का? मजात मजेत ना हा काही त्रास नाही ना काहीच नाही मग जीवनात सुखी आहे का तू लय सुखी लय सुखी आहे का काय मग कामगारांपेक्षा सुखी आहे का काय करतो मग तक तक करतो जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी का हा ते आहे बा कामगारापेक्षा गाय वळून शेती करून सुखी का मग हा ते आहे मग अजून काय विषय काय काय लावलं शेतीत आता सध्या कांदाचा कांदा का आणि दुसरा काय दुसरा काय नाही काय टमाटा बिंबाटा काय करीतो का नाही तेवढं नाही ना काही टमाटा बिंबाटा करायला नाही थोडेसे पाणी नाही पुरत का पाणी नाही थोडे कांदे राहतोय तू डोंगराकच कांदे अजून काय काय नाही वालवडीच्या 2 सरे लावले खायापुरती काय पुरते का घरचाच भाजीपाला मग आता कवर विकत घेतो हा तेवढा पैसा आहे नाही बा हा काय नाही मीठ मिरची चांगली टाइम भेटते ना मग व्यवस्थित एकदम व्यवस्थित मग काय मजा आहे काय मग काय करतो आता मजातच राहा लागत आणि त्यांना काय खायला हिरवा काय करतो का नाही हिरवा आता भांड्या बिंड्या काय मग बाईला राहते ना घरी त्यांना घास राहते हा शिवळू तुझाच आहे का हा मग हा शिव शिवळू तर झालाय नाही शिव यंदा झालंच नाही टाकलाय उपटून वैरण. बरं गायीला चारा तर झाला हा वैरण काय वैरण पाणी कमी पडला का काय झालं पाणीच नाही यंदा झालं तर काय पाणी नाही चांगला झाला का ते आहे बा मग बाकी काय नाही भाऊ आता बायको पोरं व्यवस्थित आहे ना मग बरं आहे बा तुमच्यावाला गावाकडं मस्त राहतं का काय काम नाही काय नाही गाव वाटलं तेव्हा सुट्टी तेव्हा काय लग्नाला जायला जमत का हा मग लग्नाला जमत ना बरं आहे बा काम करायपेक्षा काय वाटलं तेव्हा घर मग गावाचं जीवनच लय भारी घर शुद्ध हवं वातावरण घर मग
ते जेव्हा बात बीत करीतो का नाही जेव्हा सांगलं तेव्हा जायचं कुठं बुवा गावाला लग्नाला जायचं असलं तर काही कोणाक सुट्टी नको हा, मागाय सुट्टी काय नको कर. मागे नको काही ते बरं आहे बा तेवढा बरं आहे बस गावकरी शेतकऱ्याला का? हा. आपला मनाचा मालक नको येल नको हा. शियल जेव्हा लागला तेव्हा अरे रात्री पाणी बिणी भरायला कांद्याला वाघ बी गेला मग वाघ डोंगर येते ना पार वाघ येता का मग वाघ येते लय लय वाघ आहे रे आपले डोंगर लई वाघ येतात पावसाळ्यात भात बीत शेती करतो का मग भात शेती आहे ना किती भात होत भात काही 10-12 पोते होते थोडी ना रे शेती थोडी शेती 10-12 खायचं का खायचं काम मग काय खाया पुरते कुठे हा. पैसे कमवून नेणार आहे हा. लग्न बिग्नांपुरते बैलांचे 50,000 रुपये आले तेवढ्यात लगीन होऊन जाईल का मग पोरा सोरांचं पोरासोरा ते आहे नाही अजून सध्याला कानच नाही तुम्हाला काय मजा आहे भाऊ गावकडत मस्त आहे का मस्त एकदम फिटनेस मध्ये घरचीच भाजीपाला खा काय कर काय नाही का हा. टेन्शनच नाही भाजीपाला घेऊ नको काय नाही घरातच काय लावलं एखाद 2 सरी वाल बिल कर टमाटा वांगी याचे आण त्याचे आण इकडून तिकडून दिवस निघून जाता का मग ताण नाही काय आजार पण नसेल जास्त आता मग आजार पण येतो का वय असा थोडा थंडी ताप जास्त मोठाले नाही डायबिटीस वगैरे काय म्हाताऱ्याला काहीच नाही ना काहीच नाही म्हातारा काय फिट दिसत तेव्हा काय त्याच्यामुळे काय आजारपणा जास्त खर्च नाही का दिवसभर डोंगर फिरायचंय हा दिवसभर डोंगर फिरायचंय फिट होऊन जाता जातं माणूस तसं सारखा बसून 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 माणसं माणूस नरम होऊन जाम गेले होतं का ना रे. मग लय शहरात लय आयुष्य कमी झालंय का कमी रे म्हाताऱ्यात होय किती असेल आता 50 आहे 50 आहे तरी दिवसभर डोंगरात हिंडत याचा म्हातारा त्याला 50च लोक पारा निमे आडवी होता इकडे आकाश जंगल तोडून काढायचे म्हातारा का जंगल मग तू जात जाय ना का मग आहे म्हाताऱ्याला आराम अरे करायला. मग असं लग्न कार्य काही निघाले का मग जा लागत आहे मग त्याला लग्नाला पाठवायचं कुठं हा काय? ते आहे बुवा. तेवढ्यात म्हाताऱ्याला आराम पण आता गावकडचे म्हातारे आराम नाही करता आराम नाही तर नुसतं आता आराम काम लागत त्यांना का आराम केला का उलट त्यांचं हा, हात आजारी खाली होता का? ते आहे ते आहे वरी कशी होता का जर झाले का नॉर्मल नॉर्मल आहे ना नॉर्मल आहे का आयला बरं आहे बुवा नाही तर नुसते शहरात सिजर चालू आहे गावाला नॉर्मलच होते पाहिजे पैसा तिडाही लागत नाही का आणि फिटही राहते काय इंजेक्शन नाही गोळ्या नाही बरं आहे बुवा आपल्या गावालाच मजा आहे का रे काय रे काय करायचं मग जायचं का आता हा आता काय घरी करतो? जाणार ना आता गाई गोट्यात बांधितो ना मध्ये हा मग बांधल्या का घरी जाऊ चल मग चहा पाणी घेऊ घरी जाऊ चल मग काय करायचं? चल गाय गोट्यात बांधून जाऊ